हा पहा बेटा. चला, युनिट्स अँड डायमेन्शन्स मध्ये आपण काल डिस्कस करत होतो डायमेन्शन्स. मी काल तुम्हाला डायमेन्शन्सचे भरपूर एक्झाम्पल दाखवले. डायमेन्शन कसे लिहितात आणि क्वेश्चन कोणत्या टाईपचा येतो, अल्फा काढा, बीटा काढा, या पद्धतीने विचारलं जातं. आजचा जो आपला टॉपिक आहे डायमेन्शनच्या बाबतीत, दॅट इज यूज ऑफ डायमेन्शन, किंवा आपण त्याला म्हणू यूज ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. तर डायमेन्शन्स आपण का यूज करतो फिजिक्स मध्ये, त्याच्या मागचं रिझन आपल्याला माहित पाहिजे. उगाच MLT लिहिण्यात काय पॉइंट आहे. तर डायमेन्शन्स यूज करण्यामागे फिजिक्सचा खूप मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर यामध्ये जो सगळ्यात फर्स्ट रिझन आहे किंवा जो फर्स्ट यूज आहे, तर तो असतो टू चेक द करेक्टनेस ऑफ फॉर्म्युला. पहिला यूज. आपण फिजिक्स मध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीचे फॉर्म्युले लिहितो. जसं फोर्सला आपण मास इंटू ऍक्सिलरेशन लिहितो. असे खूप सारे फॉर्म्युले लिहितो. पण तो फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिस वापरतात. पण याचा अर्थ असा नाहीये की डायमेन्शन बरोबर आले म्हणजे फॉर्म्युला बरोबरच आहे. नो. लक्षात घ्या, त्याचे आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं, इफ फॉर्म्युला इज at least डायमेन्शनली करेक्ट. जर ऍटलीस्ट म्हणजे कमीत कमी डायमेन्शनली जरी करेक्ट असेल, जर करेक्ट असेल, देन इट मे बी करेक्ट. असं नाही की असतोच, पण ह्याच्यातून तुम्ही किमान नेक्स्ट स्टेप पाहू शकता की खरोखर करेक्ट आहे की नाही. म्हणजे एखाद्या फॉर्म्युल्याला व्हॅलिड होण्यासाठी मिनिमम डायमेन्शनली करेक्ट व्हावं लागेल. इफ द फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट, देन इट मे बी करेक्ट. बघा, अदरवाईज म्हणजे जो डायमेन्शनली जर करेक्ट नसेल, इट इज नॉट करेक्ट एनीमोर. जर डायमेन्शनली करेक्ट नसेल तर तो कसाच करेक्ट होत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे डायमेन्शनचा यूज आहे, ऍटलिस्ट आपण चेक करतो की एखादा फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही. आता याचं एक एक्झाम्पल पाहू आपण, कारण आज आपल्याला डायमेन्शन कम्प्लीट करायचंय. या चॅप्टरचा मेन पार्ट हाच आहे. आणि मग एरर अनालिसिस. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल पहा. जसं आपण 10वीला एक फॉर्म्युला शिकला होता ग्रॅव्हिटेशन मध्ये, सेंट्रीपिटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल और सेंट्रीपिटल फोर्स. आपल्याला माहिती आहे हा कोणता फोर्स असतो, फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ और ऑपोजिट ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ. सेंट्रीफ्युगल म्हणजे याचं तुम्ही असं लक्षात घ्या की ही आपली अर्थ आहे. अर्थच्या या सेंटरकडे जर आपण एक या पद्धतीने वेक्टर काढला आणि आपण या डायरेक्शन मध्ये एक फोर्स दाखवला, तर बघा हा सेंटरच्या टुवर्ड्स आहे, तर याला आपण म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स. द सेंटर सिकिंग गोइंग टुवर्ड्स द सेंटर. आता हा जो फोर्स असतो एफ, त्याला आपण FC म्हणतो, सेंट्रीपिटल फोर्स. तर याला बॅलन्स करण्यासाठी त्याच मॅग्निट्यूडचा आउटवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स लागतो. ठीक आहे. आता हे आपण शिकणार सर्क्युलर मोशन मध्ये, आपल्याला कायनेमॅटिक्स मध्ये शिकायचं. तर इथे पण असतो F-C, म्हणजे हा सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. जो इनवर्ड फोर्स आहे, इनवर्ड, तो सेंट्रीपिटल असतो. आणि जो आउटवर्ड आहे, ठीक आहे, जो आउटवर्ड फोर्स आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. तर हा फोर्स आपण शिकला होता F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन R.
हा फॉर्म्युला असतो त्याचा. 10th स्टँडर्डला स्टेट बोर्ड मध्ये होता, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पहिल्या. ठीक आहे, पहिल्याच पेजवर हा फॉर्म्युला होता. तर एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर. आता हा फिजिक्सचा एक फॉर्म्युला आहे आणि आपल्याला चेक करायचं हा करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, आता आपण कोणताही करू शकतो. मी जस्ट एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर आपला जो फर्स्ट यूज आहे डायमेन्शनल अनालिसिसचा, टू चेक द करेक्टनेस ऑफ द फॉर्म्युला. तर आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे, LHS आणि RHS या दोघांचे जर डायमेन्शन करेक्ट आले तर आपण म्हणतो द फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट. फॉर्म्युला इज करेक्ट नाही म्हणत आपण, डायमेन्शनली करेक्ट म्हणतो. हा, दोन्ही सेम यायला पाहिजे डायमेन्शन्स. म्हणजे याचे जे MLT येतील तेच याचे पण यायला पाहिजे. तर आपण म्हणतो दिस इज डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे फोर्सचा डायमेन्शन काय होता, MLT -1 आठवते, -2. फोर्सचं डायमेन्शन आपण पाठ केले आता, MLT -2. आता याच्यात घ्या मासचं डायमेन्शन एम व्ही, व्हीचं होतं बघा LT -1, LT -1, पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून वर स्क्वेअर द्या आणि खाली आर म्हणजे रेडियस. आणि काल सांगितलं रेडियसचं डायमेन्शन एलच असतं, काइंड ऑफ लेंथ आहे. ठीक आहे, आता आपण ह्याला सिम्प्लिफाय करू. हे तर LHS आहे, RHS कडे या. आता पहा, इथे घेतला एम, हा एल, एलचा स्क्वेअर दिसतो, एलचा स्क्वेअर, आणि खाली एलचा 1 वर येऊन काय होईल -1. खालचा एल वर घ्या ना, याचा झाला स्क्वेअर, याचा झाला स्क्वेअर, आणि हा झाला मायनस वर येऊन. टी बघा, टी इथून -1 आणि इथं 2 म्हणजे -2. आलं लक्षात. आता पहा, एम 2 मधून 1 गेला 1, ML T -2. बघा LHS RHS सेम. नाही, 0 म्हणजे नाही. हा, इथं काही नाही म्हणजे इथं 1 आहे. याच्यात अगं बेटा इथं मास आहे ना, ती क्वांटिटीच नसेल त्या फॉर्म्युल्यामध्ये तर 0 घेतो. आता इथे मास आहे, मास मध्ये 0 कसं येईल, मास आहेच ना. नाही नाही, लिहिलं नाही म्हणजे 1, आणि तो फॉर्म्युला नसेलच, फॉर्म्युल्यात ती क्वांटिटीच नसेल तर 0 लिहितात. 0 लिहायचं असेल तर लिहावंच लागेल. आता नसेल तर कशाला लिहायचं, 0 आहे ना त्याच्यात. आता लक्षात घ्या, तर तुम्ही आता बघा बरं, LHS आणि RHS सेम झाले की नाही. LHS पण MLT -2च आहे. तर इथे आपण म्हणतो LHS इज इक्वल टू RHS. सो आपण इथे म्हणतो फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट. मी असं नाही म्हणत फॉर्म्युला करेक्ट आहे. ठीक आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. तर येणारं जे इक्वेशन आहे ते मे बी करेक्ट येऊ शकते. समजलं. आता कधी कधी तुम्हाला JEE मेन्स किंवा एक्झाम मध्ये कसा प्रश्न येतो, 3-4 फॉर्म्युले देतात, विच ऑफ द फॉर्म्युला इज डायमेन्शनली नॉट करेक्ट, असं ओळखा म्हणून येतं, किंवा कोणता डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणून ओळखा येतं. तर तुम्हाला प्रत्येकाचे डायमेन्शन काढत बसावं लागतात. त्याचं हे एक्झाम्पल आहे, एक एक्झाम्पल. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. आता एक सगळ्यात जो पार्ट आहे महत्वाचा, सेकंड यूज. फर्स्ट यूज काय होता डायमेन्शनचा, फॉर्म्युल्याचं करेक्टनेस चेक करणे. आता याचा सेकंड यूज आहे टू डिराईव्ह अ न्यू फॉर्म्युला. आधी फर्स्ट काम होतं, जो फॉर्म्युला आहे तो चेक करा बरोबर आहे की नाही. दुसरा यूज काय, एक नवीन फॉर्म्युला तयार करता येईल. आपल्याला एखादा फॉर्म्युला माहित नाही, आपल्याला तयार करायचा आहे, तर आपण डायमेन्शनल अनालिसिस वापरून करू शकतो. ठीक आहे, असे खूप सारे फॉर्म्युले तुम्ही पुढे 11-12 स्टँडर्डच्या चॅप्टर्स मध्ये शिकाल, जे डायमेन्शनल अनालिसिसने बनवले. जसं आता आपण रेनॉल्ड्स नंबर म्हणून एक आहे, त्याच्यानंतर एक टर्मिनल वेलोसिटी म्हणून आहे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. याचे खूप सारे फॉर्म्युले कशाने बनवले, डायमेन्शन यूज करून. तर आता तुम्हाला जर कोणी सांगितलं
सिंपल पेंड्युलमचा फॉर्म्युला बनवायचा आहे आपल्याला. सिंपल पेंड्युलम. वी नो पेंड्युलम. आता बघा, या पद्धतीने एक सपोर्ट घेतला आणि एक पेंड्युलम लावला. पेंड्युलम म्हणजे माहितीये घड्याळामध्ये असतो तो. असा असतो तो. त्याला बॉब म्हणतात. ठीक आहे. या सर्कलला बॉब म्हणतात. या स्फिअरला. आणि ही त्याची लेंथ असते. तर आपल्याला सिंपल पेंड्युलमचा टाइम पिरियड काढायचा. म्हणजे एक सिंपल पेंड्युलम आहे आणि तो सिंपल पेंड्युलम लेट्स से आपण ओढल्यानंतर इथे आला. असा आला इथे. असं येईल की नाही तुम्ही ओढल्यावर. त्यानंतर सोडून दिलं त्याला. तर तो आधी या डायरेक्शन मध्ये नेला. मग तो परत येईल. मग तो इकडे जाईल. इकडे जाईल की नाही? तो या डायरेक्शन मध्ये येईल. इकडे आल्यानंतर तो परत इकडे येईल. आता इथून निघाला. याला म्हणतात मीन पोझिशन. मीन पोझिशनहून तो एक्स्ट्रीम पोझिशनला गेला. तिथून परत मीन वर आला. परत ऑपोजिट डायरेक्शनला एक्स्ट्रीम मध्ये गेला आणि परत मीन वर आला. तर निघाला तिथे जाऊन इकडे येऊन परत जागेवर येणे. याला म्हणतात वन ऑसिलेशन. याचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. तर आपण याला एम्प्लिट्यूड म्हणतो. त्याचा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. तो किती जास्त लांब जाऊ शकतो. तर हे पॉझिटिव्ह डायरेक्शनला म्हणूला आपण ए प्लस मानला आणि हे त्याचं निगेटिव्ह आहे. आपण डायरेक्शन दिली याला. एम्प्लिट्यूडला डायरेक्शन असते. आता हे आपण पुढे वेव्ह थिअरीमध्ये शिकणार. तर लक्षात घ्या, हा इकडे आणि इकडे गेला. तर हा इथून निघून परत इथं येण्यासाठी जो टाइम लागेल दॅट इज कॉल्ड टाइम पिरियड. आणि आपल्याला म्हणलं चला याचा टाइम पिरियड किती असायचा फॉर्म्युला तुम्ही बनवा. तुम्ही बनवा जस्ट लाईक अ फिजिसिस्ट. तर तुम्ही इमॅजिन करा हे कशावर डिपेंड आहे. त्याला तुम्ही जे हे वायर बांधलंय किंवा ही जी स्ट्रिंग बांधली आहे त्याची लेंथ वाढली तर तुम्ही इमॅजिन करा ना. याची जर लेंथ जास्त असेल तर याला इकडे जायला खूप वेळ लागेल. कारण त्याला एवढं डिस्टन्स कव्हर करत जायचंय. ती जर कमी असेल तर एवढीच असेल तर बघा पटकन जाईल. म्हणजे बघा लेंथवर डिपेंड आहे. कोणताही फॉर्म्युला बनवताना तुम्हाला पाहावं लागतं की त्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीवर तो डिपेंड असतो. ठीक आहे. आता आपण याचा फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर आपल्याला 3 गोष्टी माहित पाहिजे. जो सिंपल पेंड्युलम असतो, सिंपल पेंड्युलम याचा टाइम पिरियड हा 3 गोष्टीवर डिपेंड आहे. ठीक आहे. एक त्याचा मास. खूप वजनदार वस्तू असेल तर ती लवकर धावेल का? नाही. का बरं? मास वाढलं म्हणजे तिचा इनर्शिया वाढला. का? कारण त्याच्यावरचा ग्रॅव्हिटी वाढली. म्हणजे मासवर डिपेंड आहे. सोबत ह्याची लेंथवर आहे. लेंथवर डिपेंड आहे. आणि तिसरं ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. त्याच्यावर किती ग्रॅव्हिटी काम करते त्याच्यावर डिपेंड आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतो. हो ना मग. आता इकडे आलं. हे सगळे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन नेहमी टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असते. तुम्ही या फोर्सला तुम्हाला जर म्हणलं मी एक असा ऑब्जेक्ट आहे असा, तर ग्रॅव्हिटीचा सरफेस पासून कुठं असेल ग्रॅव्हिटी? तर ग्रॅव्हिटी अशी परपेंडिक्युलर असते. जर तो ऑब्जेक्ट असा केला तर ग्रॅव्हिटी कुठं असेल? अशीच असेल. ग्रॅव्हिटी कधीही अशी नाही राहणार. ती नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच दाखवायची. आजपासून लक्षात ठेवा फिजिक्समध्ये. तर तुम्हाला इथं एक गोष्ट कळेल की जो फॉर्म्युला आहे आपल्याला जर टाइम पिरियडचा बनवायचा आहे तर तो 3 गोष्टीवर डिपेंड आहे. म्हणजे याच्यात आपण एम वापरणार, एल वापरणार आणि जी वापरणार. आता थोडं समजून घ्या. 4 मार्काचा प्रश्न येतो याच्यावर. आता आपल्याला काय म्हणले? चला बरोबर मग काढून दाखवा बरं. टाइम पिरियड आहे की नाही? मग आपण एक काम करू. तर आपल्याला एक गोष्ट इथं कळते की जो टाइम पिरियड टी आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मासवर. मास वाढलं, टाइम पिरियड वाढतो. डायरेक्ट प्रोपोर्शनचं मिनिंग काय? एक क्वांटिटी वाढली तर दुसरी वाढते. तर बघा
टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. अजून काय कळलं सर? टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. त्याच्यानंतर टाइम पिरियड इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. ह्याच्यावर पण आहे. आता या 3 गोष्टीवर आहे. आपल्याला माहित नाही याच्यात डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का इन्व्हर्स आहे. आपण फक्त चेक केलं. तिघांवर डिपेंड आहे. तिघांवर डिपेंड आहे म्हणजे तिघांना प्रोपोर्शनल आहे. आता या तिघांना आपण एकत्र करू. टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू एम एल जी. ठीक आहे. आता बघा एम एल जी जर आपण प्रोपोर्शनॅलिटी रिमूव्ह केली, काढून टाकली, तर आपल्याला कॉन्स्टंट द्यावा लागतो. तर तो कॉन्स्टंट लेट से मी मानला के आहे. मग लिहिला एम एल जी. आता मला कळलं की या फॉर्म्युल्यात हे 3 येतात. आता आपण चेक करू हा फॉर्म्युला असाच आहे का काही चेंज होतो. शिका. आता मेन गोष्ट सुरू झाली. फर्स्ट काम काय असते फॉर्म्युला बनवताना? तो कोणत्या व्हेरिएबल्सवर डिपेंड आहे ते ठरवा. सर ते आम्हाला कसं माहित? आपण काय एक्सपेरिमेंट करायलो का? नाही. तर तुम्हाला हे देतात. क्वेश्चन मध्ये सांगतात तो कशावर डिपेंड आहे. तर तुम्हाला इथून काम सुरू करायचं. खालच्या 2 लाईन्स आहेत ना, तुमचा क्वेश्चन इथून स्टार्ट होणार सॉल्व्ह करायला. तुम्हाला वरचं सगळं दिलेलं असतं. इथून आपण स्टार्ट करायला. आपण ॲज्युम करायला. आता काय करतात माहितीये? पण तुम्हाला माहितीये का? मास, लेंथ आणि जी ग्रॅव्हिटी आहे, ह्याचे काही पॉवर्स असू शकतात. कधी-कधी स्क्वेअरला डिपेंड राहू शकते. कधी-कधी स्क्वेअर रूटला डिपेंड राहू शकते. तर आपल्याला याची पॉवर माहिती नाही. तर आपण काय करतो? जेवढे व्हेरिएबल्स आहेत, कॉन्स्टंट सोडून, कालच तुम्हाला सांगितलं जो कॉन्स्टंट मल्टिपल असतो, त्याचं डायमेन्शन 1 असतो. व्हेरी गुड. तर इथे 1 येणार आहे, नो डाउट. याचं टेन्शन नाही घ्यायचं. मग एमचा काहीतरी पॉवर आहे त्याला ए मानू, एलचा पॉवर बी आणि जीचा पॉवर सी. आता आपला क्वेश्चन सुरू. तर जो टाइम पिरियड आहे तो के ची व्हॅल्यू 1, मासचा पॉवर ए, लेंथचा पॉवर बी आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सी. शिकून घ्या. टाइम पिरियड म्हणजे टाइम. टाइमचे डायमेन्शन M0, L0, T1. टाइम मध्ये टाइम टी असेलच ना. टाइम मध्ये मास आणि लेंथ नसते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं नसते तर 0 दाखवा. पण टाइम मध्ये टी तर असेल ना. तर T1. आता LHS लिहिलं. 1 सध्या लिहायची गरज नाही. 1 चं डायमेन्शन आपण नाही लिहिलं तरी चालतं. कॉन्स्टंटचं डायमेन्शन 0 असतं. आता याचं 1 आहे. 1 चं मग 0 असतं ते आपण धरत नाही. आता बघा मास. सर मास एमचा पॉवर ए. लेंथ. लेंथचा पॉवर बघा. लेंथचा पॉवर बी. ठीक आहे. आता पहा. हा. त्याच्यानंतर इथे आहे जी. आता तुम्हाला स्मॉल जीचा डायमेन्शन माहिती आहे. स्मॉल जीचं डायमेन्शन काय असतं? त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला माहित पाहिजे. बेसिक मधले मी तुम्हाला नोट्स मध्ये देईन. जी कसा असतो? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक तर तुम्ही जीला कसं काढा? फोर्स इज इक्वल टू मास. हे बघा वेट. वेट आहे ना. वेटला काय लिहितो आपण? mg लिहितो. आठवा. तर जी काय झाला? F बाय m. फोर्स बाय मास. फोर्सचा काय होता? सर mlt मायनस 2. हे तर पाठच करायचं. आणि मासचा m आहे. तर बघा इथे 1 आहे, इथे 1 आहे. हे तर ऍक्च्युअली कॅन्सलच झाले. मास मास कॅन्सल होईल की नाही? 1 मायनस 1 0 होईल की नाही? 0 म्हणजे मासचा येणारच नाही. लेंथचा किती आहे बघा? 1 आणि टीचा किती आहे? -2. तर सांगा जीचे डायमेन्शन काय आले? L1 T -2. कळलं? तर इथे मला काय लिहायला लागेल जीला? L T -2 चा पॉवर C. आता बघा मी फॉर्म्युला तयार करत आहे. आपण कोणाचा फॉर्म्युला बनवतोय? टाइम पिरियडचा. इथपर्यंत कळलं? अरे इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता आपण काय करतो? याला ओपन करू. बघा एमचा पॉवर ए. एल बघा. एल बघा. आधी आपण एक काय करू? आता सगळ्यांना पॉवर देऊ डायमेन्शन मध्ये. याला ओपन करू. M0, L0, T1.
याला ओपन करा. MA. L बघा, इथून B आहे. Lचा पॉवर इथून B आहे आणि Lचा इथून पॉवर C आहे ना. हा, 2 पॉवर ऍड होतील. सेम बेस. चला, का बघा, Lचा इथून पॉवर B आहे, इथून C आहे. तर दोन्ही पॉवर सेम बेस मध्ये काय होतात? ऍड होतात. आणि त्याच्यानंतर कोण आहे? T. Tचा पॉवर -2C आहे. पॉवर द्यावा लागेल की नाही? आता दोन्ही बघा इक्वॅलिटी आहे. तर इकडे M आणि इकडे M. पॉवर सेम करताल की नाही दोघांची? अरे बाबा, तुम्ही दोघाला कम्पेअर करा ना. एमचा पॉवर किती आहे? 0 आणि एमचा पॉवर A. याचा अर्थ काय? हे दोघं सेम आहेत. याचा अर्थ A आणि 0 सेम आहेत. तर आपण याला कम्पेअर करतो. कंपेअरिंग बोथ साइड्स. फॉर्म्युला कसा बनवायचा शिकवायला तुम्हाला. कंपेअरिंग बोथ साइड्स. A येतो 0 ला इक्वल. एमच्या पॉवर सोबत कम्पेअर करा. तर सांगा A किती आला? 0. A 0 आला याचा अर्थ काय? मासवर डिपेंड नाहीच आहे. अरे बघा ना, हा पॉवर 0 झाला की नाही? म्हणजे मास नाहीच ना फॉर्म्युल्यामध्ये ऍक्च्युली. या फॉर्म्युल्यात आपला जो फायनल फॉर्म्युला बनणार आहे, त्याच्यात A ची व्हॅल्यू किती येते? 0 येते. आणि एकाचं डायमेन्शन 0 म्हणजे काय? तो त्या फॉर्म्युल्यात नाहीये. आपण तो घेतलाय तोपर्यंत. आता पहा, लक्ष द्या. A 0 आहे. L चे पॉवर चेक करा. B + C 0 आहे. दिसते? आपल्याला इक्वेशन बनवायचे. B + C 0. याचा अर्थ कळला का तुम्हाला? की B आणि C ऑपोजिट आहेत. 2 नंबरची सम 0 केव्हा असते? एकमेकांच्या ऑपोजिट असतात तेव्हा. बघा, +C ला इकडे आणल्यावर काय होईल? -C होईल. आणि इकडे कम्पेअर करा. -2C कशाला इक्वल आहे? 1 ला. तर 1 आहे. तर सांगा इथून C किती येतो? सर C येतो -½ -½ आला. तर तुम्हाला बघा C आला. मग आता मला सांगा, C जर -½ आला, तर ही व्हॅल्यू इथे ठेवू शकता की नाही तुम्ही? त्याच्यावरून B किती येतो? सर B Cचा निगेटिव्ह आहे. C किती आहे? -½ 10 + ½ एबीसी काढणं आपलं काम असते. कोणताही फॉर्म्युला बनवताना तुम्ही जे पॉवर अझ्युम केलेत MLT ते शोधायचे. ते शोधण्याची ही टेक्निक आहे. दोघांचे डायमेन्शन इक्वल करा, पॉवर कम्पेअर करा, इक्वेशन्स बनतील. बघा इथं 3 इक्वेशन बनले की नाही एबीसीचे. आता ए इथं नाहीये, इथं नाहीये, इथं 0 आला डायरेक्ट. तर आपल्याला एबीसी कळलं की नाही? तर सांगा, इथे लिहा वाटल्यास. ए किती आहे? 0. बी आहे +½ सी आहे -½ एबीसी आलं. मग झालं की नाही? इथं टाकून द्या. इथं टाकून द्या या पॉवर मध्ये एबीसी. हे आपलं मूळ इक्वेशन आहे की नाही आपण बनवलेलं. तर सांगा टाइम पिरियड काय येईल? इथं टी येईल आता. 1 लिहायची गरज पण नाही. सर याचा अर्थ आहे एमचा पॉवर 0, एलचा पॉवर, आता एल ला मी चला स्मॉल मध्येच लिहितो. एलचा पॉवर कोण होता? बी. बी आहे ½ कळते. आणि जी आहे म्हणजे सी म्हणजे -½ आता हाफचा अर्थ माहिती आपण आताच लॉग मध्ये शिकलो. हाफ पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट. कळाले? आणि -½ म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये डिनॉमिनेटरला. निगेटिव्ह म्हणजे काय? खाली. स्क्वेअर रूट आहे ना 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. आणि 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट, पण निगेटिव्हचा अर्थ काय? स्क्वेअर रूट मध्ये खाली. अरे बाबा, हे फ्रॅक्शन मध्ये येतील दोन. चला फॉर्म्युला तयार. बघा शिका कसं लिहितात बघा. एम घेऊ का आता? गरजच नाही. गरजच नाही. तर मला बाहेर एक कॉन्स्टंट ठेवावा लागेल, हा 1. बघा एल आणि जी दोघेही रूट मध्ये आहे. पॉवर हाफ म्हणजे काय? रूट मध्ये आहे. तर रूट मध्ये घ्या. कळाले? हा, एलचा पॉवर +½ आहे. रूट मध्ये आहे म्हणजे तो न्यूमरेटर मध्ये आहे. आणि जीचा पॉवर -½ आहे म्हणजे रूट मध्ये पण डिनॉमिनेटरला आहे. तर बघा, सिंपल पेंडुलमचा जो टाइम पिरियड असतो, तो असतो √L/G. आपण फॉर्म्युला बनवला. लक्षात घ्या. हाच फॉर्म्युला असतो. आणि हाच आहे तो फॉर्म्युला. लक्षात घ्या तुम्ही. आता वेव्ह थिअरी मध्ये पुढे शिकणार. ऑसिलेशन नावाचा चॅप्टर आहे आपल्याला. त्याच्यातच तुम्ही शिकणार. √L/Gच असतो. तर आपण डायमेन्शनल अनालिसिस वापरून फॉर्म्युला बनवला. दिस इज द सेकंड ऍप्लिकेशन. पहिलं ऍप्लिकेशन काय होतं? फॉर्म्युल्याचं करेक्टनेस चेक करणे.
दुसरं ऍप्लिकेशन काय? न्यू फॉर्म्युला तयार करणे. कळायले? 2 ऍप्लिकेशन झाले. खूप असतात, 3-4 ऍप्लिकेशन आहेत. हा, 2 झाले ऍप्लिकेशन. नेक्स्ट ऍप्लिकेशन, थर्ड ऍप्लिकेशन, टू एक्सप्रेस any quantity in terms of given बेसिक क्वांटिटीज. बेसिक म्हणजे कोणत्या? फंडामेंटल. कोणती एक क्वांटिटी बेसिक क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहिणे, हे पण डायमेन्शनल अनालिसिसचं काम आहे. आता याच्यात काय करता येते? चला आपण करून बघू. ओके, आता ही जी ऍप्लिकेशन आहे, ही सेकंडचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. सेकंड ऍप्लिकेशन मध्ये काय केलं आपण? नवीन फॉर्म्युला बनवला. आता मी जर तुम्हाला म्हणलं, जो आपण सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला बनवला एल आणि जी, तर त्याला तुम्ही लेंथ आणि ग्रॅव्हिटीच्या फॉर्म मध्ये लिहू नका. त्याला तुम्ही टाइम आणि मासच्या फॉर्म मध्ये लिहा. म्हणजे तुम्ही काय केलं? दिलेल्या व्हेरिएबल्सला बेसिकच्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलं. आता सांगा, मास, लेंथ आणि टाइम कोणते होते? 7 फंडामेंटल मधले होते. तर तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी कशाच्या फॉर्म मध्ये लिहायला लावतील? बेसिकच्या फॉर्म मध्ये लिहायला लावतील. ते पण आपण डायमेन्शनल अनालिसिस वापरून करतो. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. समजा एक वेलॉसिटी आहे, v ने दाखवली, फोर्स F ने दाखवला, टाइम T ने दाखवला. ठीक आहे, यांना आपण VFT आर चोजन ऍज फंडामेंटल. नसतात पण आपण यांना मानलं, कारण वेलॉसिटी फंडामेंटल नाहीये, फोर्स पण नाहीये, फक्त टाइम आहे. पण आपण यांना फंडामेंटल मानलं तर मानू शकतो. चला, आम्ही यांना मानतो. तर तुम्ही एखादा फॉर्म्युला ह्यांच्या हेल्पने लिहा, असा याचा अर्थ. यांना जर आपण मानलं फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून, ठीक आहे, तर एक्सप्रेस, तर सांगा काय म्हणते? मास अँड एनर्जी. मास अँड एनर्जी यांना तुम्ही कशाच्या फॉर्म मध्ये लिहा? इन टर्म्स ऑफ VFT. यांच्या फॉर्म मध्ये तुम्ही मास आणि एनर्जी लिहून दाखवा. म्हणजे काय केलं? या फिजिकल क्वांटिटीजला आपण बेसिक क्वांटिटी मध्ये लिहायचं आहे. ते सांगते की नाही आपला हा रूल? टू एक्सप्रेस एनी गिवन क्वांटिटी इन द फॉर्म ऑफ बेसिक क्वांटिटीज. आता कसं लिहिता येईल? मी आता सांगितलं, सर मासला या तिघांच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. तर आता मी म्हणलं तसं करा ना. हा सर, त्यासाठी आम्ही काय करतो? मासला आम्ही काय करतो? v चा पॉवर a मानतो. आताच केलं की नाही आपण? f चा पॉवर b मानतो, t चा पॉवर c मानतो, आणि इथे एखादा कॉन्स्टंट देऊन टाकतो, सम नंबर. आता तो नंबर 1 असू शकतो, नसू शकतो, तो काही राहील. हे कॉन्स्टंट मानतो. चला, 1 च्या ऐवजी समजा मी याला k मानतो. हे द्यावं लागतं बरं नेहमी. हा येऊ पण शकतो ना बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये, तर k येऊ शकतो. तुम्ही तो नंबर माना न माना त्याचं टेन्शन नाही. सध्या तुम्ही याला 1 मानलं तरी चालतंय. आता बघा, मासचे डायमेन्शन. सर मासचे तर तुम्ही म्हणलात m1 मास आहे ना, m1 l0 t0. मास मध्ये लेंथ आणि टाइम नसतं. आता वेलोसिटी, वेलोसिटी सर तुम्ही शिकवलंय LT-1 चा पॉवर a, पॉवर a. हा, त्याच्यानंतर फोर्स MLT-2 चा पॉवर b, आणि कोण आहे? टाइम, टाइमचा T1 चा पॉवर c. आता आपण तेच केलं होतं. आता आपण काय करतो? पॉवर्सला कम्पेअर करतो, एबीसी काढतो. बघा मग मास कोणत्या फॉर्म मध्ये येईल? VFTच्या फॉर्म मध्ये त्यांचे पॉवर आले. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली सेकंडच ऍप्लिकेशन वापरायला, फक्त सेकंडचा यूज करून आपण काय करत आहोत?
एका फिजिकल क्वांटिटीला दुसऱ्या बेसिकच्या फॉर्म मध्ये लिहित आहोत. तर आता इथून तुम्हाला काय कळलं? चला एक काम करू आपण. इथून याला घेऊया. तुला काय आले बाबा त्रास? आता समजा मी याला लिहायचं ठरवलं. त्याच्यामध्ये मास आहे, ठीक आहे नाही? आता तुम्ही सांगा, इथून मास 1, लेंथ 0, टाइम 0. इथून एलचा पॉवर इथून आला ए, इकडून आला बी. तर ए प्लस बी दोन्हीकडून येईल टीचा पॉवर. सर टीचा इथून मायनस ए, इथून -2b, -a, -2b आणि इकडून बघा प्लस सी. टी 3 जागेवर आहे ना. आणि मास, सर मास इथं नाहीये, इथून मास बी आहे. समजलं? आता कम्पेअर करा. बघा बी कोणाला इक्वल येतो? 1 ला. बी 1 ला इक्वल झाला, पहिले इक्वेशन आलं. दुसरं ए प्लस बी कशाला इक्वल झाला? सर ए प्लस बी एलचा पॉवर 0 आहे, ह्याला सेम झाला. आणि हे बघा -a -2b प्लस सी, टीचा पॉवर आहे 0. आले 3 इक्वेशन, सॉल्व करा. P1 आहे, P इथं ठेवा सेकंड इक्वेशन मध्ये. तर इथून तुम्ही a प्लस 1 0 लिहिता, म्हणजे इथून a आला -1. तर आमच्याकडे a आणि b तर आले. आता a आणि b आल्यावर c साठी काय मेहनत लागणार आहे? c इथूनच येऊन जाईल. तर मायनस घ्या, a ची व्हॅल्यू 1, 2, b ची व्हॅल्यू -1. इथून c येतो, -1 प्लस 2 प्लस c. तर +1 झाला, +1 इकडे जाऊन काय येईल? -1. तर c किती झाला? -1. एबीसी आले. एबीसी आले म्हणजे काम झालं आपलं. इक्वेशन सॉल्व्ह केले. एवढं कन्फ्युज व्हायचं नाही. इक्वेशन सॉल्व्ह होत नाही का? एबीसी झालं. आता एबीसी आलं म्हणजे बघा तुमचा हा फॉर्म्युला आला ना. तर सांगा मास कसं लिहिता येतं मग? सर मास इथं 1 लिहून टाकतो आम्ही केच्या जागेवर. v चा पॉवर ए. ए किती आहे? 1 आहे, तर vच राहील. ए कोण आहे? हा ए -1 आहे. चला ए -1 आहे, v आला. एफ बी आहे, बी किती आहे? +1 आहे. आणि टीचा पॉवर सी -1 आहे. आता आपल्याला माहिती आहे, जे प्लस मायनस असतात ते डिनॉमिनेटर मध्ये जातात. तर एफ प्लस आहे तर वर राहील, व्ही आणि टी मायनस आहे तर खाली येतील. तर बघा आपण मासला लिहू शकतो फोर्स डिवायडेड बाय वेलॉसिटी इंटू टाइम. बघा मासला आपण एफ व्ही टी मध्ये लिहिलं. आलं लक्षात? आता हे मी एक एक्झाम्पल करून दाखवलं तुम्हाला. आता दुसरं कोणतं करायचंय? एनर्जी. ते तुम्ही करून बघा घरी. एनर्जी काय होतं आठवा? मी तुम्हाला काल लिहून दिले वर्क अँड एनर्जीचे डायमेन्शन. तर एनर्जी आणि वर्कचे डायमेन्शन सेम असतात. तर तुम्ही सेम मेथडनं व्हीएफटीचे पॉवर एबीसी मानून एनर्जीचे डायमेन्शन लिहून इक्वल करून ट्राय करायचं. मी तुम्हाला पीडीएफ टाकतो आज, मग करा घरी. चला लास्ट ऍप्लिकेशन. 4 ऍप्लिकेशन आहे त्याचे. पहिलं कोणतं होतं? करेक्टनेस चेक करणे फॉर्म्युल्याचं. दुसरं नवीन फॉर्म्युला तयार करणे. तिसरं एका क्वांटिटीला दुसऱ्या बेसिक मध्ये एक्सप्रेस करणे. आणि आता चौथं, टू फाइंड द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आपल्याला युनिट काढायचे. जसं आपण वेलॉसिटीला मीटर पर सेकंड म्हणतो, तर तुम्ही कसं ठरवणार ते मीटर पर सेकंडच आहे? तर त्याचं युनिट काढता आलं पाहिजे. काढूया. तर आपलं इथं काम आहे टू फाइंड आउट युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट तयार करायचं.
काही अडचण नाही. तुम्ही कोणतंही करा. चला आपल्याला समजा करायचंय फाइंड युनिट्स ऑफ युनिट ऑफ व्हेलॉसिटी. उदाहरण घ्या. चला बेसिक उदाहरण घ्या. व्हेलॉसिटीचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर व्हेलॉसिटी काय असते? व्हेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंट बाय टाईम. त्याचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन एल. लेंथ आहे ना? टाइमचं डायमेन्शन टी. याचा अर्थ एल आणि टी चा पॉवर -1. तुम्ही असं लिहा किंवा आता आपल्याला युनिटच लिहायचे तर -1 लिहायची गरज नाही. तर बघा ह्याचं लेंथ आहे. तर लेंथचं युनिट असते मीटर आणि टाइमचं असते सेकंड्स. त्याच्यावर व्हेलॉसिटीचे युनिट ऑफ व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. झालं की नाही युनिट तयार. आपण युनिट कशाच्या हेल्पने लिहिलं? डायमेन्शनच्या. तुम्ही डायमेन्शन नाही लिहू शकता आणि फॉर्म्युल्याने लिहू शकता. तर या पद्धतीने आपण कोणत्याही जर तुम्हाला कोणी म्हणलं चला फोर्सचे युनिट सांगा. सर फोर्सचं युनिट तर न्यूटन असते. फोर्सचं युनिट न्यूटन आहे. फोर्सचं युनिट न्यूटन आहे. पण न्यूटन तर एक नाव दिलंय आपण. ऍक्च्युअली युनिट कसं न्यूटन राहील? ते काहीतरी राहील मीटर, सेकंड, टाइम काहीतरी राहील ना. आपण त्याला तयार करू. एक अजून एक्झाम्पल करू. डायमेन्शनल अनालिसिस संपत आहे आपलं. आता बघा युनिट ऑफ फोर्स. युनिट ऑफ फोर्स काय असेल? सर आम्ही आधी फोर्सचे डायमेन्शन लिहितो. फोर्सचे MLT-2 पाठच झालं बघा आता. ठीक आहे नाही? MLT-2 पाठच करायचं. हा सर याचा अर्थ मास आहे इंटू लेंथ आहे आणि हे डिवायडेड बाय टाइमचा स्क्वेअर आहे. -2 पॉवर म्हणजे काय? खाली येऊन +2 होईल. सर मासचं युनिट किलोग्रॅम, लेंथचं युनिट मीटर आणि खाली टाइमचं युनिट सेकंडचा स्क्वेअर. तर बघा फोर्सचं युनिट आलं किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फोर्सचं युनिट आहे. किलोग्रॅम इंटू मीटर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. या फॉर्म्युल्यावरून या डायमेन्शन वरून आपण ह्याला बनवलं आणि याचंच नाव आहे न्यूटन. यालाच न्यूटन म्हणतात. न्यूटन म्हणजे कोण? किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे मास आणि लेंथला मल्टिप्लाय करा आणि टाइमच्या स्क्वेअरने डिवाइड करा. तर ते कोणाचं युनिट असेल? फोर्सचं. किलोग्रॅम मीटर पर सेकंडचंच नाव काय? सेकंड स्क्वेअरचं नाव आहे न्यूटन. SI युनिट आहे हे. आणि आपण लिहितोय सगळे कोणते युनिट? SI युनिट. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण डायमेन्शनल अनालिसिस शिकतो. पण याचे काही लिमिटेशन आहे. डायमेन्शनल अनालिसिस पॉवरफुल आहे, नो डाऊट. पण त्याचे काही लिमिटेशन आहे. तर काय काय लिमिटेशन असतील? आता आपण शिकतोय तर सगळ्याच गोष्टी कव्हर करू. तर तुम्ही विचार करून उत्तर द्या बरं काय काय प्रॉब्लेम असू शकतात याचे. लिमिट्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. काय असेल पहिलं लिमिट विचार करा. सांगा काय असेल लिमिट? तुम्ही पहिल्यांदा मी प्रत्येक ठिकाणी सम नंबर लिहित होतो. आठवते के? आणि त्याला मी 1 मानत होतो. काय नेहमी 1 येतं का? कॉन्स्टंट मध्ये काय नेहमी 1च येईल का? 5 येऊ शकते, 7 येऊ शकते, कोणताही नंबर येऊ शकतो. एक फ्रॅक्शन येऊ शकतो. तर डायमेन्शनल अनालिसिस मध्ये तुम्ही MLT लिहित होता. पण कॉन्स्टंटची व्हॅल्यू देत होता का तुम्ही? कॉन्स्टंट भेटत होता का त्याच्यामध्ये? नाही. तर मेन गोष्ट लक्षात ठेवा. सम नंबर कॅनॉट बी टोल्ड. तर डायमेन्शनल अनालिसिस तुम्हाला सम नंबर बद्दल इन्फॉर्मेशन देत नाही. हे त्याचं फर्स्ट लिमिटेशन आहे. तो के जो आहे आपण मानलेला तो किती आहे तो नाही सांगत. तो म्हणतो मी तुम्हाला MLT चे पॉवर सांगतो. पण तुम्ही अलीकडे काय मल्टिप्लाय केले ते मला माहित नाही. तर तो सम नंबर किंवा कॉन्स्टंट बद्दल इन्फॉर्मेशन देत नाही. हा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरं लिमिटेशन काय होतं? बघा जे फॉर्म्युला ऑफ इक्वेशन
इज नॉट गिवन ॲक्युरेटली. मी तुम्हाला काय म्हणलं होतं आठवा? डायमेन्शनली करेक्ट असेल तर तो करेक्ट असू शकतो. म्हणजे मी जे आता तुम्हाला पेंड्युलमचा फॉर्म्युला काढून दिला √L/G टाइम पिरियडचा, तोच असेल याची काय गॅरंटी आहे? त्याच्यामध्ये एखादा मल्टिपल राहू शकतो अलीकडचा. तो आपण कुठं काढला डायमेन्शन? मग आपण काय केलं? करेक्टनेस चेक करू शकतो. पण असं नाही म्हणू शकत की हाच फॉर्म्युला. म्हणून त्याचं एक लिमिटेशन आहे की फॉर्म्युला तो करेक्टली नाही सांगू शकत. त्याच्यानंतर इट फेल्स हा फॉर्म्युला कुठं? डायमेन्शनल अनालिसिस फेल कुठं होतं? इट फेल्स इफ, नीट बघा, इफ अ फिजिकल क्वांटिटी इज इन द फॉर्म ऑफ सम और डिफरन्स. म्हणजे मी जर म्हणलं की फोर्सला जर मी x + y - z लिहायचं असं काही लिहिलं, तर डायमेन्शन तुम्हाला ह्याच्याबद्दल नाही सांगत. जर तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटी एक्स, वाय, झेड या क्वांटिटी जर आपण प्लस मायनस मध्ये लिहिल्या, तर त्यांच्या हेल्पने आपण नाही सांगू शकत फोर्सचा फॉर्म्युला काय होईल. तर डायमेन्शन अनालिसिस सम आणि डिफरन्स मध्ये फेल जातं. लक्षात ठेवा, हे त्याचे लिमिटेशन आहेत. हा, आता मेन आहे, इट डज नॉट वर्क. डायमेन्शनल अनालिसिस कुठं काम करत नाही? इफ वी हॅव एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये जर साइन आला, ट्रिग्नोमेट्रिक, कोसाइन आला, ठीक आहे, किंवा लॉग आला, किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म आलं, एक्सेट्रा, याच्यात ते काम करत नाही. तर साइन, कॉस, लॉग, एक्सपोनेन्शियल, e⁻⁴, a⁻⁴ या फॉर्म मध्ये हा काम करत नाही. आता हे तुम्हाला पुढे पुढे अजून डीप मध्ये शिकायला भेटेल. तर हे त्याची लिमिटेशन आहे बेटा. फक्त हा कशात काम करतो? MLT मध्ये. नाही नाही, तसं नसतं. साईनचा समथिंग पॉवर असला तर तुम्ही साईनचा पॉवर तुम्ही लिहिलं साइन थिटाचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटा लिहिलं, तर तुम्ही त्याला हे तर नाही करू. साइन थिटा कोण आहे? साइन थिटा एक रेशो आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. आणि रेशो पण डायमेन्शन लेस असतो. पण काही काही रेशोला डायमेन्शन असतात. तर त्यामुळे तुला कन्फ्युजन असतं याच्यात. तर डायमेन्शनल अनालिसिस साइन, कोसाइन, लॉग, एक्सपोनेंट मध्ये काम नाही करत. सम आणि डिफरन्स मध्ये काम नाही करत. सम नंबर बद्दल तो नाही बोलत. त्याच्यानंतर तो ॲक्युरेट फॉर्म्युला नाही देत. पण ठीक आहे, जो फॉर्म्युला आहे तो करेक्ट आहे की नाही हे तर चेक करून देतो. तेवढं तर आपलं काम करायला आहे ना तो. अरे ऍटलिस्ट चेक तर करा. सर मग ते सम नंबर कुठून येतो? फॉर्म्युल्यात जो देतात. आता मी तुम्हाला म्हणलं एक टर्मिनल व्हेलॉसिटी VT नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. 6 पाय एटा आर व्ही हा त्याचा फॉर्म्युला आहे. 6 पाय एटा आर व्ही हे तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकाल. तर त्याच्यामध्ये तुम्ही हा एन एटा आर व्ही काढू शकता. ठीक आहे, पण तुम्ही 6 पाय नाही काढू शकत. सम नंबर आहे हा. सर हा कुठून आला फॉर्म्युल्यात? हा येतो एक्सपेरिमेंटरी. हे लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करून करून हा नंबर आणलेला असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, डायमेन्शनल अनालिसिस तुम्हाला या तिघांबद्दल सांगेल, पण ह्याच्याबद्दल तो नाही बोलत. तर तुमचा फॉर्म्युला इनकम्प्लीट झाला ना. म्हणून लक्षात ठेवा की तो भरपूर काम करतो, पण हे 4 कामं तो करत नाही. आणि 4ही महत्वाचे आहेत. म्हणजे एवढं करूनही फेल गेलो तर लक्षात ठेवा. पण ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला बनवण्यासाठी ऍटलिस्ट एवढं तर कळते की तो फॉर्म्युला काय काय करतो हे कामाचं आहे. ठीक आहे, झालं या चॅप्टर मधला आपला युनिटचा भाग संपला. आता लास्ट आहे एरर अनालिसिस. उद्या मी एरर अनालिसिस शिकवेल तुम्हाला. मग आपला हा चॅप्टर संपला. बाकी या चॅप्टरला मी म्हटलं ना, डायमेन्शन लिहा म्हणतात. डायमेन्शन लिहा, पण कशाचे लिहा? मी जाता म्हणलं या VT लिहा. तर तुम्हाला टर्मिनल व्हेलॉसिटीचा कॉन्सेप्टच माहित नाही. तुम्ही कुठून लिहिणार त्याचे डायमेन्शन? त्यासाठी तुम्हाला आधी शिकावं लागेल. तर हा चॅप्टर 2 टप्प्यात शिकतात. आता मी थिअरी शिकवली. त्याचे ऍक्च्युअली क्वेश्चन्स आपण 12वीच्या शेवटी शेवटी करू.
ठीक आहे? याला आपण उद्या एंड अप करूया.